नमस्कार मंडळी. नुकतीच दिव्याची अमावस्या होऊन गेली आणि आता जी गृहिणींची धावपळ आणि लगबग सुरू होते ती पार अगदी नवरात्रापर्यंत तशीच असते. सगळ्या गृहिणींना माझी एक विनंती आहे की शरीराची ताकद टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी आयर्न रिच रेसिपी तुम्ही नक्कीच खायला पाहिजे. जशी तू प्रीती खजुराचे मोदक आपण दाखवले होते गणपतीच्या बरोबर. वेळेस, ती अगदी आयर्न रिच रेसिपी आहे. करेक्ट. अजून आयर्न रिच मध्ये काय काय येतं ग? म्हणजे सगळ्या पालेभाज्या तर येतातच. हा. मेथी झाली, पालक झाला किंवा बरोबर. सोयाबीन, कुळीथ म्हणतो हो आपण हो. ते, किंवा अजून सांगायचं झालं तर शेवग्याची पानं, लाल माठ, हे सगळे आयर्न रिच सोर्सेस आहेत. ओके. हे बघ, आता मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला शेवग्याच्या पानांचा चहा दाखवला होता. हो, सो एक तर रेसिपी आपण केलेली आहे. आता तू दुसरं काय म्हणाली? लाल माठ. हा. ओके. तर आज आपण लाल माठापासून एक जरा हटके पदार्थ बनवूया. तर आता श्रावण सुरू झालाय, आता नागपंचमी येते. त्या नागपंचमीला आपण वाफवलेले पदार्थ खातो, म्हणजे त्यात पुरणाचे दिंड असतात, नैवेद्याला आपण ते देतो. पण ज्यांना गोड आवडत नाही किंवा गोड खायचं नाहीये, अशा लोकांची खूप पंचायत होते. त्यांच्यासाठी आपल्या प्राकृत रूटच्या प्रथेला धरून पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड हा. अशी एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय. प्रीती, म्हणजे मग नक्की कुठची रेसिपी असं दाखवणार आहेस? मध्ये एकदा असंच मी एक रेसिपी बघितली होती, त्याच्यात मोमोज त्यांनी लाल माठ घालून केले होते. ओ वाव, इंटरेस्टिंग. येस, स्टफिंग लाल माठाचं होतं. पण मला ती रेसिपी कशी केली होती त्यांनी ते कळलं नाही. पण मग मी म्हटलं आता नागपंचमी येतेच आहे, तर छानपैकी लाल माठाची भाजी करू आणि दिंड करण्याऐवजी आपण त्याचे मोमोज करून मुलांना खाऊ घालू. ओ वाव, ग्रेट. इन्ग्रेडियंट दाखवतेस प्रीती? येस, चल. आपल्या मोमोज साठी लागणारं साहित्य आहे. इथे ना मी 1 वाटी कणिक घेतलेली आहे, ती आपल्या पारीसाठी लागणार आहे. आणि स्टफिंग साठी लागणारं साहित्य आहे लाल माठ, कांदा, ओलं नारळ खवलेलं, लसूण आणि मिरची. आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे तेल, मोहरी, जिरे, हळद, हिंग, चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर, आणि आवडत असेल तर भाजीत पिळायला थोडंसं लिंबू. मोमोजच्या डीपसाठी इथे मी एक संत्र घेतलेलं आहे, मध, चिली फ्लेक्स. चला तर आपण आता आधी कणिक मळून घेऊया. आता इथे आपण कणिक, मीठ आणि थोडंसं तेल घेते मी इथे. आता आपण ही कणिक मळून घ्यायची आहे. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, पोळीला करतो ना आपण तशी मळून घ्यायची. थोडा तेलाचा हात लावून घेते. हे बघा, इतपत हे मऊ पाहिजे. आता एक 10 मिनिटं मी झाकून ठेवते, तोपर्यंत आपण भाजी करून घेऊ. आता इथे आपण आयर्न रिच रेसिपी करतोय म्हणून मी मुद्दामून लोखंडाची कढई वापरली आहे. इथे तेल घेऊया आपण. तेल छान तापलंय. आता मी मोहरी आणि जिरे टाकते, लसूण टाकते. भरपूर लसूण अगदी छान खरपूस करून घ्यायचा. आता लसूण छान खरपूस झालाय. हिरव्या मिरच्या घालते. हिरव्या मिरचीचा कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी लाल तिखट घातलं तरी चालतं. हिंग घालते, हळद, कांदा, कांदा आपला छान शिजलाय. इथे ना मी लाल माठ छान बारीक चिरून घेतलाय. आता तो कढईत घालूया आपण. रक्तमारशो गुरुनार्ती सकरो मधुरो सरहा. इथे रक्तमारशो म्हणजे लाल माठाला संस्कृतमध्ये रक्तमारशो असं नाव आहे. गुरुनार्ती म्हणजे पचायला जड नसणारा असा हा लाल माठ. मधुर म्हणजे याचा स्वाद मधुर आहे. इथे सगळ्यात इंटरेस्टिंग शब्द सरहा हा आहे.
आपल्या शरीरातील मल हा सहजपणे पुढे सरकवणं, इथे ह्याच्यासाठी सरहा वापरलेला आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये खूप आधीपासून सरहा म्हणजे ज्याला आपण आजच्या भागात डायटरी फायबर्स म्हणतो, खूप आधीपासनं ह्याचं कनेक्शन तिथे लावलेलं आहे. याच्यामुळे कॉन्स्टिपेशन आणि पचन सुलभ होतं. अशा स्ट्रॉंग मेटल किंवा लोखंडाच्या वस्तू गंज चढल्यानंतर वीक होतात. तसंच शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे आपल्या सेल्स म्हणजे त्यांचं ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होऊन त्या वीक व्हायला लागतात. ह्या डॅमेजमुळे काय होतं तर अर्ली एजिंग, ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीज ह्याच्यासारखे प्रॉब्लेम उद्भवतात. पण आपल्या लाल माठामध्ये बिटालिन्स नावाचं हे जे रंगद्रव्य आहे त्याच्यामुळे फ्री रॅडिकल्स हे नष्ट होण्यास मदत होते किंवा त्याला न्यूट्रलाइज केलं जातं असं आपल्याला म्हणता येईल. लाल माठ ही आयर्न रिच रेसिपी तर आहेच, पण त्याच्याबरोबर त्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, बीटा कॅरोटीन असे सुद्धा न्यूट्रिएंट आपल्याला मिळतात. बीटा कॅरोटीन तर इतकं असतं की त्याच्यात गाजरापेक्षा तिप्पट पटीनी ते आपल्याला सापडतं. म्हणजे डोळ्याचं आरोग्य तर नक्कीच सुधारणार. 5-7 मिनटं झाली, आपली भाजी छान शिजलेली आहे. त्यात मी मीठ घालते, चवीसाठी थोडी साखर. ही अगदीच ऑप्शनल आहे, आम्हाला घरी सवय आहे म्हणून मी इथे साखर घालते. नारळ घालूया. इथे मी गॅस बंद करते, लिंबू पिळून देऊया. आता इथे आपली भाजी झालेली आहे. आपल्याला ही भाजी स्टफिंग म्हणून वापरायची, त्यामुळे अजिबात त्याच्यात पाण्याचा अंश राहायला नको किंवा तेलही खूप जास्ती व्हायला नको. ती थोडीशी मॉइस्ट पाहिजे, पण अजिबात पाणीदार ही भाजी व्हायला नको आहे. आता आपली कणिक छान मुरली असेल, आपण मोमोजची तयारी करूया. इथे मी आता एक भांडं ठेवते, पाणी ठेवलं आहे त्याच्यात. हे पाणी गरम होईल तोपर्यंत आपण आपले मोमोज तयार करून घेऊया. आपण आता इथे मोमोज वाफवून घ्यायचे आहेत. तर माझ्याकडे ना हे मोमोजचा स्टीमर आहे, तर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ह्याच्यात केलं तरीही चालेल. नाहीतर आपल्या अगदी पारंपरिक पद्धतीने रोळीला मी थोडंसं इथे ग्रीजिंग करून घेतले, तेल लावून घेतलेलं आहे. ते आपण पाण्याचा आधण ठेवून त्याच्यावर ठेवून पण मोमोज करू शकतो, जसं आपण उकडीच्या मोदकाला करतो. आपली आता कणिक छान मुरली आहे आणि हे बघा छान सॉफ्ट झालेली आहे. आता आपण ह्याच्या बारीक बारीक पुऱ्या करून घेऊया. मोमोजला जितकी कमीत कमी पिठी लावता येईल तेवढी लावायची, म्हणजे मोमोज आपले ड्राय नाही होणार. आता मी एकच गोल एक मोठं लाटून घेतली आहे पोळी. इथे पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. मोमोज आपले सारख्या आकाराच्या येण्यासाठी मी इथे वाटीच्या साह्याने गोल पुऱ्या करून घेते. आता इथे मी एक पुरी घेतलेली आहे, त्याच्यात आपण सारण भरूया. ह्यात मी सारण भरते आहे आणि ह्यात तुम्हाला पाहिजे तसे मोमोजचे तुम्ही वेगवेगळे शेप करू शकता. आणि पहिला शेप आपण मोदक करतो त्याप्रमाणेच करायचा आहे. कळ्या घेऊन हा आपला एक मोमो तयार झाला. आता यात आपण मुरड कानोले करतो ना त्याप्रमाणे एक शेप देऊया. आधी इथे करंजीसारखं वळून प्रेस करून घेतलं आणि मग इथून प्रेस करत करत दुमडत त्याला मुरड घालायची. हा झाला दुसरा शेप. आणि आता एक आकार आपण आपले पारंपरिक पुरणाचे दिंड असतात ना त्याचा करूया. मध्ये सारण घेऊन चारी बाजूनी आपण फोल्ड करून घेऊया. हा झाला एनवेलप मोमो. आता इथे आपले सगळे शेप्स करून झालेले आहेत. आपलं स्टीमर रेडी आहे, आपण हे स्टीम करायला ठेवूया. पाणी आपलं गरम झालेलं आहे. इथे मी रोळी ग्रीस करून आधीच ठेवलेली आहे, त्याच्यात आपण आपले मोमोज ठेवूया. आता हे एक 10 मिनटं आपण छान स्टीम करून घेऊया. आपण आता जी संत्री घेतली होती त्याचा ज्यूस करून घेतलेला आहे. ह्यात बाकी काहीच घातलेलं नाही, प्युअर ऑरेंज ज्यूस आहे हा. आता त्यात आपण मीठ, चिली फ्लेक्स, आता तुम्हाला जसं तिखट कमी जास्त पाहिजे तसं चिली फ्लेक्स घालून घ्यायचे. अगदी थोडंसं तेल ग्लेज यायला. संत्र्याच्या रसाला जसा आंबटपणा असेल तसा आपण मध घ्यायचा आहे, म्हणजे हे डीप छान आंबट गोड तिखट सगळं हे होतं. या भाजीत आयन तर आहेच, पण ते ॲब्सॉर्ब होणं जास्ती गरजेचं आहे. म्हणजे ज्याला आपण बायो अवेलेबिलिटी असं म्हणतो. ह्याला विटॅमिन सीची गरज लागते.
म्हणून इथे प्रीतीनी संत्र्याच्या रसापासून केलेलं हे डीप बनवलेलं आहे. म्हणजे विटॅमिन सी त्यातून आपल्याला मिळणार आणि ॲब्सॉर्प्शन इझिली होणार. शिवाय तिने भाजीत लिंबाचा रस सुद्धा पिळलेला आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही साईड ड्रिंक म्हणून लिंबाचं सरबत सुद्धा करू शकता. म्हणजे त्याच्यासाठी तुमच्याकडे इन्स्टंट लिंबाची पावडर तयार असेलच, आणि नसेल तर आमचा इन्स्टंट लिंबू सरबताची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती नक्की बघा. हे मोमोज बरोबर आपलं ऑरेंज डीप रेडी झालेलं आहे. छान दमदमीत वाफ आली आहे आणि आपले मोमोज छान तयार झाले. आता तुम्ही इथे बघितलं तर अशी एक ग्लेज येते त्या कणकेला, म्हणजे आपले मोमोज तयार झालेले. आता आपण सर्व करूया. आता आपण या स्टीमरमध्ये सर्व करूया. मस्तपैकी आपले मोमोज तयार आहेत. गरमागरम आपण वाफ नको जायला म्हणून मी झाकून ठेवते. गरमागरम मस्त आपण सर्व करूया. चल मानसी ट्राय कर आता. मस्त गरम आहेत ग. एकदम मस्त झाले तर प्रीती. हो ना? आणि तू शिजवलं एकदम परफेक्ट. म्हणजे तू 5-7 मिनिटच शिजवा म्हणालीस हो, ना, हो, हो. त्याच्याने आपले सगळे न्यूट्रिएंट पण रिटेन झालेले आहेत. करेक्ट करेक्ट. त्यामुळे एकदम परफेक्ट. येस पण प्रीती, ह्याला आपण लाल माठाचे डम्पलिंग्स म्हटलं तर कसं वाटेल? येस परफेक्ट. तर मग लाल माठाचे डम्पलिंग्स नक्की करून बघा आणि कसे झाले ते आम्हाला नक्की कळवा. आणि मानसीने सांगितलंय तसं गृहिणींनो, प्लीज तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. असे सगळे आयर्न रिच पदार्थ खाऊन या सणावाराच्या दिवसात आपली ताकद वाढवा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी प्राकृत रूट्सला लाईक, शेअर आणि आणि सबस्क्राईब करा.